प्रशासन ज्यावेळेला पुरस्कार देण्यात आला धर्माधिकाऱ्यांना त्यावेळेला पण त्यावेळेला चेंगराचेंगरीत मृत्यू झाला, अमित शहा उपस्थित होते, त्यावेळेला नाही लाज वाटली, त्यावेळेला वाटलं नाही कोणाला तरी सांगावं की यांना सद्बुद्धी द्या म्हणून. बरोबर बोलत तुम्ही. संदीपजी, त्यांनी असंही आरोप केला की शिवाजी पार्कवर एका दीपोत्सव कार्यक्रमामध्ये अख्तर यांनी केलेलं भाषण त्यांना चालतं, यांची मुलं जी आहेत ती फ्रेंच आणि इतर भाषा शिकतात ते चालतं, पण मराठीसाठी मुळात असं आहे ज्यांच्या नेत्याचं आडनाव कुरेशी आहे त्याने आम्हाला शिकवायची गरज नाही. वेगळा प्रश्न युतीच्या बाबतीत वेगवेगळ्या चर्चा होत आहेत. दुसरीकडे विजय वडेट्टीवार असं म्हणतायत की माझं व्यक्तिगत मत असं आहे की आपण मनसेसोबत आघाडी जी आहे ही केली पाहिजे. या वक्तव्याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघताय? मुळात आहे ना, काँग्रेस पक्ष हा हमीभाव सारखा आहे. इथे पण पाय आहे, इथे पण पाय आहे, इथे पण पाय आहे, इथे पण पाय आहे, इथे पण पाय आहे. एक पाय इथे चालतो, एक पाय तिथे चालतो, एक पाय तिथे चालतो, एक पाय तिथे चालतो. मुळात ब्रेन त्यांच्याकडे कोणाकडे आहे, म्हणजे मेंदू म्हणजे निर्णय क्षमता या पक्षात कोणाकडे आहे? पायांकडे आहे की मेंदूकडे आहे? वडेट्टीवारांचा पाय म्हणतो असं करूया, वरच्या गायकवाडांचा पाय म्हणतो असं करूया, भाई जगतापांचा पाय अजून तिसरीकडे चालतो, असलम शेखचा पाय चौथीकडे चालतो. मेंदू कोणाकडे आहे? पाय सगळ्यांचेच चालत आहेत, मेंदू कोणाचं चालणार आहे? त्यामुळे हे असल्या रोजच्या वक्तव्यांना उत्तर द्यावं असं मला वाटत नाही. मुळात आमचा पक्ष महाविकास आघाडीचा भाग नाही, हे काल मी स्पष्ट केलं, आज पुन्हा सांगतो. आम्हाला अजूनपर्यंत कोणाचाही अधिकृत प्रस्ताव कोणाच्याही मेंदूकडनं आलेला नाही. हे जे काय बोलतायत ते अमिबाचे पायच बोलतायत, अमिबाचा मेंदू काही बोलायला तयार नाही. त्या दिवशी मेंदू बोलेल त्या दिवशी आमच्याकडे ठोस प्रस्ताव येईल, त्यावेळेला योग्य तो निर्णय सन्मान्य राजसाहेब ठाकरे घेतील. अमिबाच्या पायांना उत्तर द्यायची गरज नाही. सिल्वर वॉकवर गेलेलं डेलिगेशन हे पवारांनी मध्यस्थी करावं असं एकंदरीत प्रस्ताव घेऊन गेलो होता असं म्हणतात. सर उत्तर तेच झालं ना, सगळ्यांचे अमिबाचे पाय आहेत, डिसिजन कोण घेणार आहे यांच्यातलं? यांच्याकडे एकाकडे हे नाही आहे डिसिजन घ्यायची ताकद किंवा अधिकार. मला सांगा, हे डिसिजन घेऊ शकतात? वर्षा गायकवाड घेऊ शकतात, वडेट्टीवार घेऊ शकतात, बाळासाहेब थोरात घेऊ शकतात, हर्षवर्धन सकपाळ घेऊ शकतात, घेऊ शकतात का डिसिजन? जे डिसिजनच घेऊ शकत नाही त्यांच्या वक्तव्याला का महत्व द्यायचं आम्ही? शरद पवार देखील मनसे एकत्र लढण्याचा विचार करतायत. जर पॉझिटिव्ह आहे, जर भाजपला हरवायचं असेल तर सगळ्यांनी एकत्र करायला पाहिजे असं त्यांच्या देखील पक्षाची भूमिका आहे. असं आहे, सन्माननीय पवार साहेबांची ती भूमिका असू शकते. जर सन्माननीय पवार साहेबांना वाटत असेल की मनसे व्यवहार, तर त्यांनी सन्माननीय राजसाहेबांची चर्चा केली पाहिजे ना. तुमच्याशी चर्चा करून त्याचा निर्णय नाही होऊ शकत. पत्रकारांची चर्चा करून कसा काय निर्णय होऊ शकतो? तो राजसाहेबांची चर्चा करून होऊ शकतो. संदीपजी, एकीकडे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे प्रत्येक ठिकाणी चाचपणी सुरू आहे की कोणत्या ठिकाणी कुठली सीट देण्यात यावी. शिंदे गटाचे जे नगरसेवक आहेत त्यांच्या विरोधात मनसेच्या काही सीट देण्यासंदर्भात काही निर्णय झालाय का? काही बैठकीत चर्चा झाली का? बघा, अजून निवडणुका लागणार आहेत लगेचच का पुढे जाणार आहेत? हा पहिले 25 तारखेला एकदा प्रश्न डिसाईड होऊ द्या, त्याच्यानंतर आपण या सगळ्या गोष्टींवर चर्चा करू. मुळात निवडणुका लागणार आहेत का लगेच? 25 तारखेला काय होणार आहे कोर्टात हेही अजून माहित नाही. भाजप आणि शिंदे गटामध्ये सध्या टोकाचे वाद सुरू आहेत. आपण बघितलं काल एकनाथ शिंदेंनी दिल्लीला जाऊन अमित शहाची भेट घेतली, तक्रार केली, त्यानंतर काल मारामारी देखील झाली. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाच्या लोकांना मारलं. काल इथे समोर एक चाळ आहे, नळावर 2 लोक भांडण करत होते, तर त्याच्यामध्ये जाऊन मी बोलणं योग्य ठरणार नाही ना. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.